मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून आपल्या गावातील आणि परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा आणि त्यांच्यात शैक्षणिक गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कदमापूर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष अशोक मम्माळे करताना दिसून येत आहेत। दिनांक 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून कदमापूर गावातील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी गावचे माजी सरपंच लक्ष्मण मम्माळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मधुकर झाकडे, ग्रामपंचायत सदस्य संदीपान भाले, खंडू काळे, रमेश एंपाळे, बालाजी बेंबळगे, परमेश्वर काळे, भानुदास झाकडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक बालाजी जाधव यांनी केले, तर आभार प्रशांत भोसले सर यांनी मानले। यानंतर दिनांक 30 सप्टेंबर रोजी कदमापूर गावापासून अगदी 2-4 किलोमीटर अंतरावर असलेल्या दुधनाळ येथील जिल्हा परिषद शाळेत छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करत सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच लक्ष्मण मम्माळे होते, तर शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण फुलसुरे, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक मम्माळे, प्रशांत बिराजदार, धनराज बिराजदार, संदीप बिराजदार, नागेश बिराजदार, अनिल काटगावे, अंकुश बिराजदार, राजेंद्र बिराजदार, संतोष मंडले, सुद्धू झाकडे, अनिल भोसले, गणेश मम्माळे, दीपक मंडले आणि इतर मान्यवर उपस्थित होते। सूत्रसंचालन कदमापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जाधव बालाजी चंदर यांनी केले, तर आभार लक्ष्मण फुलसुरे यांनी मानले। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमापूर या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून काम करतोय आणि कदमापूर आणि हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुधनाळ ही गट ग्रामपंचायत आहे। मला दुधनाळच्या मुख्याध्यापकांनी फोन करून सांगितलं की माझ्या शाळेवर आदरणीय अशोकरावजी मम्माळे साहेबांच्या दप्तर वाटप करण्यात येत आहे, स्कूल बॅग वाटप करण्यात येत आहे, तेव्हा आपण शाळेवर यावं। मी तात्काळ त्या ठिकाणी निघालो। या ठिकाणी पाहिलं खेड्यापाड्यामधल्या विद्यार्थ्यांना ज्या गरजा असतात, खरं म्हणजे गरज काय असते, त्यांना स्कूल बॅग, जेवणाचा डबा, वह्या, पुस्तकं, पेन्स, पाण्याची बॉटल, या सर्व गरजा ओळखून आदरणीय अशोकरावजी मम्माळे साहेबांनी या खरं म्हणजे विद्यार्थ्यांना त्या बॅगमध्ये सर्व त्यांनी किट दिलेलं आहे आणि हे किट त्या विद्यार्थ्यांसाठी खूप त्यांच्या फायद्यात ठरणार आहे। ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो आणि हा कार्यक्रम चालू होता, हा कार्यक्रम मी पाहत असताना प्रत्येक लेकरांच्या चेहऱ्यावर हास्य होतं आणि त्यांना वाटत होतं की ही बॅग खूप सुंदर आहे, यामधलं साहित्य माझ्या कामाला येणार आहे आणि सगळी मुलं आनंदानं हसत होती, आनंदानं एकमेकाकडे त्या बॅगची विचारपूस करत होती। नक्कीच अशा प्रकारच्या उपक्रमामुळं मला खात्री आहे येत्या काळामध्ये या विद्यार्थ्यांमध्ये सर्व शैक्षणिक गोडी निर्माण होणार आहे आणि या अशा उपक्रमाचा खूप खूप शाळेला फायदा होणार आहे। मी अशोकजी मम्माळे यांना खूपच धन्यवाद देऊ इच्छितो, का तर त्यांनी हे जे काही बॅग, स्कूल बॅगचं जे वाटप केलेलं आहे हे अतिशय मोठं आणि मोलाचं असं सामाजिक कार्य या ठिकाणी त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे। एक तर जे काही मुलांना आवश्यक आहे ते त्या दप्तरामध्ये, नुसतं दप्तरही नाही, त्या दप्तरामध्ये जे काय आवश्यक आहे ते दुधनाळच्या मुख्याध्यापक या नात्याने मी त्यांना खूप त्यांचे आभार मानतो। ठिकाणी जर सांगायचं जर झालं, खूपच काही मुले ही अत्यंत गरिबीखालची मुलं आहेत, उत्पन्नाचं साधने कमी आहेत। आता काही मुलं तर मला दप्तर नाही, मला बॅग नाही, मला पुस्तक नाही असं म्हणून जी शाळा बुडवतात, या गोष्टीला यांच्या माध्यमातून खूपच लगाम बसेल। अशोकदादा मम्माळे यांनी मला माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना बॅगमध्ये बॉटल, वही, पेन, सीस, शार्पनर, खोडबर दिली आहे, म्हणून आज आम्हाला खूप आनंद झाला आहे। अशोकदादा थँक्यू। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।